येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थँक्यू. आभारी आहे. इथं पत्रकार बांधव सगळे बसलेले आहेत आणि काय पत्रकार बांधव तिकडची सभा करून बी इथं ऐकाय आलेले आहेत. त्यांना कळलं असेल काय आज आहे ती. बांधवांनो, म्हणून मी अनेक वेळा अनेक गावामध्ये सांगितलं की असं प्रेम कुणाच्याच नशिबात नाही, ती फक्त या पट्ट्याच्या नशिबात आहे. खरं तर आज परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे परवा दिवशी मतदान आहे आणि त्या मतदानाला आपल्याला विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आणि माझ्या समोर तमाम जमलेला विराट जनसमुदाय आहे. इथं भगिनी आहेत, इकडं वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनी आहेत आणि पाठीमागे युवक कसे उभा आहेत बघा. इथं पत्रकार बांधवांनी सुद्धा आवर्जून कसे उभा आहेत व्यासपीठावर. ही भक्कम पाठिंबा, मला वाटत नाही कुठल्या उमेदवाराला एवढा भक्कम पाठिंबा असू शकतो. म्हणून मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की 23 तारखेला आपण फॉर्म भरला. आता ती फटाकडं चालू झालं बघा, आता ती बंद बी होत नाही थांबल्यावर. बांधवांनो, 23 तारखेला आपण फॉर्म भरला आणि 26 पासून गोंगडी बैठका सुरू केल्या सगळ्या तालुक्यामध्ये. गोंगडी बैठकीचं रूपांतर जाहीर सभेमध्ये बांधवांनो व्हायला लागलं. तुम्ही पाहिलं असेल, कोण घोड्यावर येतंय, कोण डोक्यावर येतंय, कोण रथात नेतंय. काय म्हणलं, आता कोण वाहक बी आणून नाही मग झालं म्हणलं. आणि खूप आपुलकी, खूप प्रेम, काय ऑक्शन किती महिलांनी केलं, किती भगिनींनी केलं, माझ्या आयुष्यात तुम्हाला विसरू शकणार नाही बांधवांनो. खऱ्या अर्थानं हे इलेक्शन सर्वसामान्य जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे. माझे वडील आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दादा मानेदादा इथं उपस्थित आहेत. मयूरसिंहजी दादा पाटील उपस्थित आहेत. चौरे साहेब आहेत. मनोहर भाऊ आहेत. शरद नाना आहेत आणि आमचे विक्रम भाऊ, सगळी सहकारी, विजय भाऊ जगडे, बाकी सगळी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, या 26 तारखेपासून इथं जमलेले आणि काय लाईव्ह वर ऐकणारे आणि काय घरी असून मोबाईलवर या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांनी, युवक कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी घर टू घर उन्हातानाचा प्रचार केला, घरोघरी पत्रक दिलं. माझ्यासाठी तुम्ही कित्येक नागरिकांच्या पाया पडला, कित्येक नागरिकांना विनंती केली. काही लोकांना जेवण कधी कधी मिळालं नाही. सकाळचं जेवण 3ला केलं, संध्याकाळचं जेवण 12ला 1ला केलं. ही बांधवांनो माझ्यासाठी केलं. तुम्ही जी कष्ट घेतलं, तुम्ही माझ्यासाठी ही जी काही विनंती केली, त्याबद्दल मी आपला खूप खूप मनापासून आभारी आहे बांधवांनो, की तुम्ही या प्रचारासाठी, आमच्यासाठी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीसाठी बांधवांनो कष्ट केलं. आज बघा, आज इंदापूर तालुक्यामध्ये बाबतीत आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, येणारे 20 तारीख तुमच्या आमच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे. या 20 तारखेला एकंदरीत हवा किंवा जागे जो रुख आहे ना, ही परिवर्तनाचा रुख दिसतोय आपल्याला. आणि ही परिवर्तनाची नांदी ही 23 तारखेला सुरू झालेली आहे. यामध्ये अनेक युवक सहकाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. बांधवांनो, 2017ला सुद्धा आपल्या आशीर्वादानं मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय भाऊ या ठिकाणी उभं राहिलो. परंतु सगळ्याच सहकाऱ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, नाना दापटे पाटील इथं बसलेत, युवक कार्यकर्त्याला, नौका असताना जो रमेश तथे, आपण सगळ्यांनी या ठिकाणी निवडून दिलं. मी निवडून दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये 300 कोटी रुपयाचा निधी आपण आणू शकलो. नाना, 300 कोटीची कामं होताना दर्जात्मक कामं, विकासाची कामं आपण सगळी प्रामाणिकपणे या ठिकाणी बांधवांनो केली. कुणाच्या चहाच्या सुद्धा या ठिकाणी मिंदा राहिलो नाही. म्हणून आज मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे बांधवांनो, लक्षात ठेवा. आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामं करायची आहेत. आज या ठिकाणी बार असोसिएशनच्या मीटिंगला मी
इथं वकील आदरणीय वकील साहेबांना सगळ्यांना संवाद साधण्यासाठी गेलो होतो. इतका प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी बार असोसिएशनच्या मिटिंगला सुद्धा बांधवांना मिळाला. इथं डॉक्टर्स लोकांची सकाळी मिटिंग होती, तिथं सुद्धा मला आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. आपला मगा पाडोळे साहेबांनी सांगितलं की आपला बॅकवॉटर दोन्ही साईडला बॅकवॉटर आहे. या साईडला नीरा आहे, या साईडला भीमा आहे आणि मध्ये 2 कॅनल आहेत, नीरा डावा आणि तुम्हाला सांगतो खडकवासला. तर यामध्ये भौगोलिक परिस्थिती आपल्या तालुक्याची चांगली आहे. म्हणून इथं शेतकऱ्यांना लाईटची समस्या या ठिकाणी वारंवार येते. लाईट दिवसा मिळत नाही, रात्रीचं लाईट मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात. बांधवांनो, हे जर थांबवायचं असलं आपण दिवसा लाईट देऊ आणि सुरळीत लाईट देऊ, सबस्टेशनची संख्या वाढवू, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं संकेतराव शेतीसाठी या ठिकाणी पाणी मिळेल ही खात्री बांधवांनो मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी देतो. बाळासाहेबजी मेत्रे इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर बांधवांनो, या परिसरामध्ये रोजगार, आज तरुणांची इतकी मोठी संख्या या ठिकाणी आपण पाहतोय. आम्ही ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आम्हाला दिसली आणि ही काय चांगली नाहीये. इथं माता भगिनी बसलीत आमच्या सगळ्या बांधवांनो. यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण संधी दिली तरुणांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आज मला सांगा, या तरुणांना जर नोकरी लागायची म्हणलं तर पुण्याला वाकडे मामा किंवा बारामतीला या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. तिकडे जर तरुण गेले तर बांधवांनो आई वडिलांच्या पासून दूर राहावं लागतं मनोहर बापू. त्यामुळे अनेक लोकांना म्हणजे घालमेल होती, इकडे मुलाची होती तिकडे आई वडिलाची होती. आपण आपल्या तालुक्यात रोजगार का मिळवू शकत नाही? तुम्ही जर संधी दिली बांधवांनो तर आपल्या लोणी देवकरला, बिगवनला आपण या MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क, कापड उद्योग किंवा खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या हे आपण आणू शकतो आणि माझ्या तरुणांना बांधवांनो मी रोजगार मिळवून देऊ शकतो. हा आत्मविश्वास मला 100% आहे. मला सांगायचंय 4 रस्ते नाही झाले चालतील, पण 10 मुलांना नोकरी मिळली पाहिजे या भूमिकेचा बांधवांनो मी आहे. अनेक प्रश्न आहेत. आज आपण ऊसाचा प्रश्न आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती चांगली असल्यामुळं बांधवांनो ऊस या ठिकाणी वेळेवर जात नाही. वेळेवर गेला तर त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही. मी मागच्या सभेत देखील आपल्याला सांगितलेलं आहे बांधवांनो, आपण जर संधी दिली तर आपण चांगल्या पद्धतीनं ऊसावर प्रक्रिया काढणारा युनिट काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊ. जशी दुधाची कोंडी फोडली तशी ऊसाची कोंडी फोडून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊ आणि भाव देखील आपण बांधवांनो देऊ. काय परिस्थिती ऊसाची आपण पाहतो. ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाला पैसे, इथं ऍडव्होकेट श्रीनिवास फडतरे बसले बांधवांनो, 1 वर्षाने जर पैसे मिळाले तर अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी होऊन जाते. आपल्या मनामध्ये अनिलराव ज्या गोष्टी आहेत की वर्षभर आपण ठरवलेलं असतं, घर बांधायचे, गाडी घ्यायची, लग्न करायचे, त्याचे पैसे जर वर्षाने मिळाले तर बांधवांनो काय करायचं? शेवटी ऊसाची अर्थव्यवस्था आपल्या या परिसरामध्ये या ठिकाणी किसन बापू महत्वाची आहे. त्याच्यामुळं आपणला मी सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना ऊसाचा 100% या ठिकाणी न्याय मिळवून देऊ. आज मगा सांगितलं पर्यटन, आपला कुंभारगाव असेल, पडस्थळ असेल, गंगावळ असेल, तिथं जर चांगली पर्यटन स्थळ तयार केली, बोटिंग या ठिकाणी आणलं, त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हॉटेल व्यवसाय आले तर शनिवारी रविवारी आपल्या या 3-4 गावामध्ये लाखो या ठिकाणी पर्यटन बांधवांनो तिथं येऊ शकतात आणि आपल्या बॅकवॉटर तरुणांना एक चांगल्या पद्धतीने बांधवांनो रोजगार मिळू शकतो. आज मला सुद्धा टीका करायला येऊ शकतं. अनेक तुम्ही इतक्या मी जर भाषण केलं ना तर तुम्ही शर्ट काढून असं फिरवता, एवढं माझ्याकडे साठा आहे. पण मला ती बोलायचं नाही, कारण की जनता ही संधी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी देते, कुणावरही अपशब्द वापरण्यासाठी संधी देत नाही. जनता ही संविधानिक पद हे कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी देत नाही. आज काय चाललंय आपण पाहतो. आजी आमदार दाखवतात माजी आमदाराचा रेकॉर्ड आणि व्हिडिओ की हे कसे शिवे जातात म्हणून, बरोबर, आणि दुसरे माजी आमदार दाखवतात की ते कसे भ्रष्टाचार करतात आणि ते कसे शिवे जातात म्हणून दाखवतात. खरंय का खोटं आहे?
माझं असं म्हणणं आहे की यांनी काय दाखवायला पाहिजे होतं की 20 वर्षामध्ये मी काय विकास केला स्क्रीनवर दाखवा. आत्ताच्या विद्यमान आमदारांनी काय विकास केला हे तुम्ही स्क्रीनवर दाखवा. बरोबर. बर, हे मी ही सांगतो, तुम्ही जर आशीर्वाद दिला तर पुढच्या वर्षी आपल्या सभेमध्ये 4-5 स्क्रीन असतील आणि 5 वर्षात काय काम केलं ते आपण ठामपणे जनतेला बांधवांनो सांगू शकतो. शेवटी जनता भोळी बाबडी आहे, ती आशीर्वाद देत असती, फिरत असती. आणि मला सांगतो, आम्ही इथे गावामध्ये गेल्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी बांधवांनो खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, खूप सहकार्य केलं. काही लोकांवरती दबाव आहेत, काही लोकांना काय अडचणी आहेत, काही लोकांना अधिकाऱ्यांमार्फत प्रेशर आहे. त्यांनाही मला विनंती करायची आहे की तुम्हाला लयच प्रेशर असलं तर अजिबात प्रेशर घेऊ नका, आपलं गपचूप आम्हाला मतदान करा. बरोबर. काय अडचण आहे का? काय असेल अडचण कोणाला तर आपण समजून घेणारातली बांधवांनो. त्यामुळं अनेक प्रश्न आहेत. मला सांगा, बारामती पासून, इथं सगळे पत्रकार आहेत, बारामती पासून तुमचा पाटस टोल नाक्याचा रस्त्याची क्वालिटी काय आहे? पालखी महामार्गाची चांगली का नाही? कमी वेळेमध्ये तो रस्ता झाला का नाही? पण आपल्या हद्दीतच असं काय झालंय की त्या भवाननगर पासून ते सराटीचं काम किती वर्ष झालं काम चालू आहे? 4 वर्ष बांधवांनो काम चालू आहे. कशामुळं? काय भानगड काय बांधवांनो? ही जर निधी माघारी गेला तर काय करायचं सांगा मला. बारामती ते फलटणचा रस्ता इतके दिवस प्रलंबित राहिला आणि तो अपूर्ण आहे. असं जर घडलं तर आपल्या रस्त्याची अवघड परिस्थिती होईल. कित्येक बांधवांना दुकानं आहेत. अहो, इंदापूर पासून भवाननगर पर्यंत रस्त्याच्या कडेला दुकानं आहेत. सगळ्या गाड्या रस्त्याने चालल्यामुळे फुफुटा उडतोय. सगळ्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होतोय का नाही? मला सांगा, तो रस्ता वेळेत होणं अपेक्षित आहे. पालखी महामार्ग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ती तुम्ही जर आशीर्वाद दिला तर आपण ती सुद्धा पूर्ण करून एक शेतकऱ्यांना, व्यापारी बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने बांधवांना आपण न्याय देऊ शकतो. आज तरुणांना बांधवांनो मला सांगायचं आवर्जून, आज आपल्या इथल्या तरुणांना पोलीस भरती करायची म्हणलं किंवा खाजगी सेवेमध्ये कोणत्याही प्रवेश करायचं म्हणलं तर आपल्याला खाजगी अकॅडमीला 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी त्या अकॅडमीमध्ये पैसे भरावे लागतात का नाही लागत? आपला असा मानस आहे, आपण जर आशीर्वाद दिला तर आपण इंदापूरच्या तालुक्याच्या ठिकाणी आपण ती अकॅडमी काढू. ज्या अकॅडमीमध्ये कोच असेल, प्रशिक्षक असतील, जागा असेल, इमारत असेल, त्याचबरोबर गणेशराव वाचनालय तिथं या ठिकाणी असेल आणि ती सगळं मोफत असेल. आणि शासनाकडनं नाही झालं तर आपण वैयक्तिक अकॅडमी निर्माण करू वैयक्तिक बांधवांनो. आणि त्या अकॅडमीच्या मार्फत जर 100 मी म्हणतो 100, 150, 200 जरी पोरं अकॅडमीच्या मार्फत मोफत या ठिकाणी भरती झाली, याद्यासारखा अभिजित आबा काय आनंद दुसरा असू शकतो? मला सांगा, काय असू शकतो? त्यामुळं अशी कामं चांगल्या पद्धतीने बांधवांना आपण करू शकतो. दिव्यांग बांधवांच्या अनेक योजना आहेत. जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग बांधवांना आलेले पैसा खर्च होत नाही. अनेक ग्रामपंचायतीमध्ये आलेला दिव्यांगांचा निधीचा खर्च होत नाही. असे अनेक प्रश्न दिव्यांगांचे सुद्धा बांधवांनो मी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करील. ज्येष्ठ नागरिकांचे या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रश्न पाणी बघू, ती सुद्धा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे बांधवांनो प्रयत्न करील. बिगवन पासून इंदापूरला येणारा जो हायवे आहे, बिगवन पासून इंदापूरला येणारा जो हायवे आहे, त्या हायवेमध्ये काही एसटी बस जसं की बिगवनला खालून जात नाही, त्यामुळे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पुलावर जावं लागतं. बरोबर आहे का वकील? पुलावरती गेल्यामुळं अनेक लोकांना धोका पत्करून माता भगिनी लहान मुलांना प्रवास करावा लागतो. तिथं सगळ्या एसटी बस खालून जाण्यासाठी आम्ही काम करू. आज मी त्या दिवशी डिक्सळला या ठिकाणी स्टेशनला गेलो होतो. इथं भाभी आहेत, तुम्हाला सांगतो, ती त्या बिगवन स्टेशनवरून बिगवनला यायला 150 रुपये खर्च आहे रिक्षाला. किती? कारण काय तर बस जात नाही म्हणून. म्हणजे आणखी 60 किती वर्ष झालं आपल्याला. आप्पासाहेब गायकवाड इथं बसलेत. किती वर्ष झालं दादा?
की आज आपलं स्वातंत्र्य मिळून, पण जर भिगवण सारख्या स्टेशनला जर एसटी जात नाही, यासारखी बांधवांनो शोकांतिका नाही. त्यामुळे बांधवांनो, तुम्ही सगळ्याला संधी दिली, तुम्ही दोन्ही उमेदवाराला संधी दिलेली आहे. माझी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे, एकदा मला संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करील, तुमचा भाऊ म्हणून बांधवांनो काम करील. एकदा संधी देऊन बघा, 5 वर्ष नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, थँक्यू. तुम्ही एकदा संधी द्या. तुम्हाला 5 वर्षात नाही, 2.5 वर्षामध्ये आपण फरक दाखवू. किती वर्षात? 2.5 वर्षामध्ये फरक दाखवू बांधवांनो. आणि तुम्हाला सांगतो, आज आम्ही इथं आहे, पप्पू खारतोडे पाटील इथं बोलले, मयूरदादा मगा, आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याची या ठिकाणी काम सुरू आहे. त्या दिवशी आम्ही बांधवून बघा कसं असतं बघा. आम्ही त्या दिवशी संसरला गेलो होतो, संसरचे कार्यकर्ते सगळी बांधवांनो होती तिथं. मोठी सभा संसरला झाली आणि काय भावानगरचे कार्यकर्ते रॅली काढली होती त्यांनी. ती रॅली आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम संपला तर माझ्या 30-32 युवकांच्या गाडी मोटरसायकलीचे प्लग कट करून टाकले. कट करून काय करून? हा, आणि पेट्रोलच्या नळ्या कापल्या. काय गाड्यांची हवा सोडली. अहो, एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करायला पाहिजे का हो? हा हा, सांगा ना तुम्ही. हा, आणि तुम्हाला सांगतो, काय गाड्यांच्या काचा फोडल्या, काय गाड्यांची. कधी? जेवणा दिवशी संजय भैया निंबाळकर यांची गाडी फोडली. बांधवांनो, असं या ठिकाणी केलं नाही पाहिजे. शेवटी लक्षात घ्या, परमेश्वर पैसा असू, ताकद असू, ऐश्वर्य असू, हे चांगल्या कामासाठी देतो. ह्याचा जर गैरवापर आपण या ठिकाणी केला तर ती काढून सुद्धा घेतो. बांधवांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, तेव्हा माणसाने चांगलं वागायचं असतं. माणसं लक्षात ठेवा. त्याचबरोबर बॅनर बघा, आमचा भरणेवाडीला बॅनर फाडला. त्यानंतर तुम्हाला सांगतो कुठं, आणि अंतुरण्यात बॅनर फाडला, माळवाडीत बॅनर फाडला, शहामध्ये बॅनर फाडला, बनगरवाडीमध्ये बॅनर फाडला, रेडनेतला बॅनरच काढून नेला. मला सांगा, आणखी मला वाटतं इथं विजय भरणे कुठे आहेत? विजूभाऊ भरणे या ठिकाणी आहेत. ग्रामपंचायतीला 500 मतांनी निवडून आले ते भरणेवाडीतनं. हा, आणि विजय भरणे हे भरणेवाडीतनं अपक्ष निवडून आले ते, आणि नाव बी विजय आहे त्यांचं, आणि आडनाव बी भरणे आहे, आणि प्रवेश केलाय अपक्षात आपल्याकडं. आलं का लक्षात? त्यामुळे सगळे तरुण सहकारी आहेत. बांधवांनो, धन्यवाद बरं का. तुम्हाला सांगतो, बॅनर फाडले म्हणजे कुठं कुठं फाडले मी आता सांगितलं. माळवाडीला फाडला, शहाला फाडला, अंतुरण्यात फाडला, भरणेवाडीत फाडला. सगळी पत्रकार ती दिवशी घरी आले. ती म्हणली, भैया तुम्ही काहीतरी सांगा, तुमची काय प्रतिक्रिया आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, बांधवांनो, की तुम्ही किती जरी बॅनर या ठिकाणी फाडले तर जनतेच्या हृदयातला बॅनर माझा कोणीही फाडू शकत नाही. लक्षात ठेवा. अहो, असं करायचं नसतं हो. सत्ता असल्यानंतर दुसऱ्यांना, विरोधकांना त्रास द्यायचा नसतो. बांधवांनो, आम्ही काय केलंय तुमचं? आम्ही तुमच्या बरं सुद्धा मी उमेदवार म्हणून बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. आमची पार्श्वभूमी पाठीमागची काय आहे ही आपल्याला सांगतोय. पुढं 5 वर्षात जनतेने जर आपल्याला मतदान केलं तर आम्ही ती सांगतोय. आम्ही सांगायला नको का? आणि आमच्यामुळे जर तुम्हाला एवढा त्रास होत होता, एवढ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताय तुम्ही, एवढ्या गाड्यांच्या काचा फोडताय, एवढ्या गाड्यांची हवा सोडताय, एवढ्या गाड्यांचे प्लग काढताय, एवढे बॅनर फाडताय, आणि ह्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय. एवढं जर मला माहित असतं तर बांधवांनो मी नसता फॉर्म भरला. माझ्यामुळे त्रास नको कुणाला बांधवांनो, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लक्षात ठेवा. हा हा, असं नाही पाहिजे. असं चुकीचं आहे. शेवटी बघा, राजकारणाच्या पद्धतीने या ठिकाणी केलं पाहिजे. ज्या दिवशी मतदान होईल, ज्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी सगळ्या एक विरोधकांनी एकत्र येऊन चहा घेऊन पुढे जनतेची कामं एकत्रित केली पाहिजे. ही आपला मानस आहे बांधवांनो. कुणी असू, राजकारणामध्ये हार जीत, जय पराजय असतो बांधवांनो, पण तो पचवता आला पाहिजे. हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे. आता मी तर त्यांच्या मुलासमान आहे. मी काय सांगू बांधवांनो आता.
काय सांगू मला सांगा. त्यामुळं आणखी काय सांगू तुम्हाला सांगतो बांधवांनो, यातला एक सुद्धा शब्द मी तुम्हाला खोटं बोलणार नाही. एक सुद्धा शब्द. आपण सांगता सभेसाठी त्यांना ग्राउंड मागितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, आणि ग्राउंड पहिल्यांदा मागितलं बांधवांनो मार्केट कमिटीला. मार्केट कमिटीला जेव्हा ग्राउंड मागितलं तेव्हा राजेशजी जामदार इथं आहेत, ही तिथल्या सचिवांना भेटले आणि त्यांना विचारलं. कुणाचाही त्यांच्याकडे अर्ज नव्हता ग्राउंडसाठी, परंतु त्यांनी जाऊन कुणाला तरी फोन केला आणि सचिवाने येऊन सांगितलं की आम्हाला ग्राउंड देता येणार नाही, आम्ही तुम्हाला कळवतो. त्यानंतर आपण दुसरी मागणी बांधवांनो केली. ही जी तुमचं कचेरी ना, या कचेरीच्या शेजारच्या ग्राउंडला शैलेश दादा तिथं मागणी या ठिकाणी केली. राहुल ढवळे कुठे आहेत सगळ्यांना मला वाटतं माहिती आहे. तिथं त्या ठिकाणी मागणी आपण केली. तिथल्या नगर परिषदेच्या सीओनला त्यांनी अर्ज घेतला. ती म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो म्हणल्यानंतर आम्ही बंडू त्या वाघ यांना विचारलं. ती म्हणले ऑलरेडी आम्ही तिकडची जागा त्यांना या ठिकाणी दिलेली आहे. तर मग आता आम्ही ह्याच जागा आपल्याला मिळावा अशी आपली बांधवांना अपेक्षा होती. आणि पहिला अर्ज ह्या जागेसाठी आपला होता नगरपालिकेच्या शेजारी, पण कुणीतरी त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं त्यांना जागा देऊ नका. तिथं म्हणले हळदी कुंकूचा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणले काय घ्यायचा. आपण अर्ज केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी कधी केला अर्ज त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी या ठिकाणी अर्ज केला नगरपालिकेच्या शेजारच्या ग्राउंडवर इथल्या नवीन, की तिथं आम्हाला 18 तारखेला किती तारखेला म्हणजे आज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून त्यांनी जागा मागितली. आणि त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं खरं आहे. ते अधिकारी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे, पण आम्हाला अडचण आहे, आम्ही माफ करा आम्हाला, आम्ही काय जागा देऊ शकत नाही. बांधवांनो, तारीख 1, वार 1, पक्ष 1, नेते 1. मला सांगा ही आणि मार्केट कमिटीच्या कार्यक्रमामध्ये अंतर किती होतं. होणार होता का कार्यक्रम. आणि काल मला कळलं की त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी कॅन्सल केला. त्या सभेत कार्यक्रम आहे का. फक्त त्यांना असं करायचं होतं की आपल्याला इंदापूर शहरामध्ये आपली सांगता सभा होऊन द्यायची नव्हती किंवा त्यांना ग्राउंड मिळवून द्यायचं नव्हतं. त्यांना असं वाटलं की इंदापूर शहरामधल्या लोकांना ही गर्दी या ठिकाणी दिसू नाही. मला आव्हान आहे इंदापूर शहरातील सगळ्या तमाम नागरिकांना, बांधवांनो, आम्ही जरी तुम्हाला दाखवू नाही शकलो तरी 20 तारखेला मतदानाच्या रूपामध्ये बटन दाबून आम्हाला त्यांना विरोधकांना दाखवा की आम्ही ही सगळी गर्दी पाहिलेली म्हणून. बांधवांनो, शेवटी ऑनलाईन देखील या ठिकाणी माणसं सगळी बघतात. दडपशाही अन्याय बांधवांनो करायचं नसतं असं. बरं, त्यांना जर जागा पाहिजे होती त्यांनी कार्यक्रम केलास तर काय अडचण होती का आपल्या अजनात मामा. काही सुद्धा अडचण नव्हती. अशा पद्धतीची या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये दादागिरी या ठिकाणी बांधवांनो चालू आहे. त्यामुळे आता आणखी काय या ठिकाणी बोलू शकतो बांधवांनो. बरेच आजचं वक्ते आणखी बोलायचे. हर्षू भाऊ या ठिकाणी बरेच टीका करतात. ते म्हणतात देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी आदरणीय सोनाई ग्रुपसाठी आणि आमच्या माने परिवारासाठी देशाचा गुळ कारखान्याचा कायदा या ठिकाणी बदलला. हो, खरं आहे. मी जाहीर सभेमध्ये बांधवांनो कबूल करतो की आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासाठी देशाचा कायदा बदलला. पण हा कायदा बदलायची वेळ कुणी आणली किंवा कारखाना अडवला होता कुणी. म्हणजे ज्याने कारखाना अडवला, मला सांगा, ज्याने कारखाना अडवला तोच म्हणतोय त्यांच्यासाठी कारखान्याचा नियम बदलला. अहो काय म्हणजे काय नक्की काय काय आम्ही आता मी नाही तसं म्हणणार बाबा. आता काय करायचं ती तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. काय एक शब्द तरी खोटा आहे का. इथे सगळी पत्रकार बांधव बसलीत राव. बदलला ना, साहेबांनी बदलला. साहेब आम्हाला आदरणीय आहेत बांधवांना. आणि साहेबांना म्हणजे बदलाय का लागला. शेवटी साहेबांचे आम्ही कार्यकर्ते होतो आज देखील आहे. कुणी नाकारायची कारण नाही. म्हणून साहेबांनी कार्यकर्ता आहे म्हणलं, कार्यकर्त्याला जर काय अडचण आली तर कार्यकर्त्याची अडचण सोडवतो कोण. शेवटी आम्ही पक्षामध्ये कार्यकर्ते होतो म्हणूनच अडचण त्यांनी केली होती. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून नियम बदलावा लागला. जर आम्ही त्यांच्याकडेच पक्षात नसतो तर कारखाना अडवला असता का. उत्तर द्या. जर आम्ही त्यांच्याकडे असतो तर कारखाना अडवला असता का. उलट त्यांच्याकडे नसल्यामुळे 3 वर्षे बँकेचं व्याज भरावं लागलं. बरोबर आहे का नाही. पण बांधवांनो, जाऊ द्या, जुनं गेलं झालं गेलं. तुम्ही काय उलट्या बॉम्बा काय म्हणल्या ती सगळं बरोबर आहे का तुमचं. तुम्ही आता
पण असं करायचं नसतं. आम्ही जी आहे ती बांधवांनो कबूल करतो. खडकवासलाला इथून पुढं भविष्यात पुणे शहर वाढत असल्यामुळं पोपटांना पाणी मिळेल का नाही हीच मोठी या ठिकाणी शंका आहे. आपल्याला जी ठरलेलं पाणी आहे बाळासाहेबांना, जी राखीव पाणी आपल्याला ठेवलेलं आहे खडकवासल्याचं, त्याच्यापेक्षा 3-4 पट पाणी आत्ताच पुणे शहर या ठिकाणी वापरत आहे. परंतु त्यामुळं आपल्याला खडकवासल्याचं राजाभाऊ पाणी या बिगवंत याच्यापासून शेटपळगडेपासून तरंगवाडीपर्यंत ही जी शेतकरी बांधव आहेत यांना वेळेवर आवर्तन मिळत नाही. पर्यायानं पिकं या ठिकाणी जळून जातात. त्यामुळं खडकवासल्याचं आवर्तन वेळेवर मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा अधिकारी लोकांकडनं ठरलेले आवर्तन मिळवून घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं जर प्रतिसाद नाही मिळाला तर लढा उभा करून सूरज भैया हे आवर्तन मिळवून घेणं गरजेचं आहे. आणि लढा उभा करून जर नाही घेतलं तर प्रसंगी वेळ आली तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हक्काचं पाणी आपण खिचून आणू. अशा प्रकारची या ठिकाणी वचन बांधवांनो आपण या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तेच परिस्थिती बांधवांनो खडकवासले जशी आहे तशीच परिस्थिती निराडाव्याची आहे. निराडाव्याला सुद्धा आवर्तन या ठिकाणी वेळेवर न आल्यामुळं विनोद शेठ ही खूप मोठी शेतकऱ्यांची पाण्याची समस्या या ठिकाणी अडचण निर्माण होती. त्याच्यामुळं निराडाव्याचं पाण्याचं आवर्तन देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी बांधवांनो प्रेम करतो. आता 2 दिवस राहिलेत. मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही मला 2 दिवस द्या, मी तुम्हाला 5 वर्ष देतो. 5 वर्ष बांधवांनो लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, आता काय विरोधक आपल्या तेवढ्यात भांडणं लावतील. आता सांगते ना, अरे कुठं यादी तुझ्याकडे आली, त्या निवडणुकीच्या मतदाराची यादी, तुला कुठं फोन केला, तुला कुठं निरोप आला, तुझ्याकडे बघून हसलेच नाही, तुला हातात दिलाच नाही. आता काहीतरी भांडणं लावण्याचं काम करतील. कुठल्या अफवेवर विश्वास ठेवू नका. आणि काय आमिष सुद्धा दाखवण्याचं काम करतील. बांधवांनो कोणत्या गोष्टीला बळी पडू नका. उद्याचं इलेक्शन ही तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे. बांधवांनो आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत. त्या माता भगिनींसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीनं बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा बांधवांनो आम्ही या ठिकाणी काम करू आणि एक चांगल्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं या ठिकाणी बांधवांनो करूया. आज सगळे बऱ्यापैकी या ठिकाणी मुद्दे घेतलेले आहेत. आज जाता जाता आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी पाठिंबा देखील आपल्याला दिलेला आहे. शेती महामंडळाच्या जागेमध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. तिथं घरकुलाची या ठिकाणी घरकुलं देखील या ठिकाणी मिळत नाहीत. अनेक लोकांना तिथं अनेक समस्या आहेत. तिथल्या कामगारांच्या वालचंदनगरमध्ये समस्या आहेत. त्यामुळे त्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बांधवांनो आपण विकासाची कामं या ठिकाणी करूया. आज बरीच परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा बऱ्याच या ठिकाणी सहकाऱ्यांनी आज म्हणजे आवर्जून या ठिकाणी दिलेला आहे. इतिहासामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंब्याची संख्या बांधवांनो 19 या ठिकाणी पार्ट्यांची ही आहे. त्यामध्ये बहुजन समाज पार्टी असतील, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट असतील, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ असेल, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते असतील, इंदापूर तालुका सुतार समाज संघटना असेल, त्याचबरोबर सत्यशोधक बहुजन आघाडी असेल, दलित महासंघ आघाडी असेल, पुणे जिल्हा माळी महासंघ असेल, वीर फकीरा शक्ती सेना महाराष्ट्र राज्य असेल, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती असेल, कुंभार समाज मंडळ जिल्हा यांचा पाठिंबा असेल. सगळ्यात महत्त्वाचं सवारकर सांप्रदायिक इंदापूर तालुका याही बांधवांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मातंग एकता आंदोलन यांचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्षाचे काय नेते मंडळी आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपक केदार यांनी पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. वैदू समाज संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून बांधवांनो या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की अनेक लोकांनी बांधवांनो आपल्यात प्रवेश सुद्धा बांधवांनो या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये बांधवांनो प्रवेशामध्ये आमचे मयूर सिंहजी दादा पाटील यांनी कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता त्यांना अनेक पक्षांच्या ऑफर होत्या. राष्ट्रवादीच्या तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला पद देऊ, असं करू तसं करू, पण इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मयूर दादांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आणि मला विचारलं की भैया आपण कशा पद्धतीने विकासाची कामं करू. मी त्यांना सांगितलं लाईटचा, रस्त्याचा, पाण्याचा, रोजगाराचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडू. त्यामुळे मयूर दादा आल्यामुळे सुद्धा
चांगल्या पद्धतीनं आपल्या परिवर्तन विकास आघाडीला बांधवांनो ताकद मिळालेली आहे. उमेश भाऊ घोगरे या ठिकाणी आहेत, या बावडा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते आल्यामुळेही चांगल्या पद्धतीने आपल्याला ताकद मिळाली. विजय भाऊ गायकवाड असतील, त्याचबरोबर आणखी विक्रम भाऊ शेलार यांनी या ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून विक्रम भाऊने कसला विचार न करता बांधवांनो या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अनेक सहकारी यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं देखील बांधवांनो मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी कित्येक माझ्या तरुणांना सहकार्याला सांगितलं होतं की आपल्याला कोण दम देईल काय बोलल तर आपण विनम्रतेने मतं मागू, आणि सगळ्या सहकार्यानं या ठिकाणी रविभाऊ विनम्रतेने मतं मागितली आणि घरी जाऊन कित्येक नागरिकांच्या पाया पडून या ठिकाणी मतं मागितली. त्यामुळे चांगले लोक या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इंदापूर तालुक्यातील पत्रकार आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ मिसाळ अतिशय हुरहुन्नरी, अतिशय आमचे जवळचे मित्र होते. हे हृदयविकाराच्या धक्क्याने बांधवांनो त्यांचा दुःखद निधन झालं. खूप वाईट वाटलं, कारण की 2 दिवसापूर्वी मी भाषणामध्ये त्यांचं नाव घेतलं होतं, इथल्या पत्रकाराला माहिती आहे, आणि माझा 2 दिवसाआड त्यांना या ठिकाणी फोन व्हायचा. अतिशय कमी वयामध्ये आपल्यातून निघून गेले. मी त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. त्याचबरोबर साथी सलीमभाई शेख हे देखील कवी होते. लिखाणात तर तालुक्यात कोण त्यांचा हात धरू शकत नव्हतं. सलीमभाई सुद्धा या ठिकाणी आपल्यातून निघून गेले. त्यांना देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. त्याचबरोबर एवढं जाता जाता हे करत असताना 2 दिवस बांधवांनो आपल्याकडे आहेत. आता एवढं इलेक्शन आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेलं आहे. आता फक्त उरलेले 2 दिवस थोडी कळ काढा, चांगल्या पद्धतीनं 2 दिवस सगळ्या ज्येष्ठ नागरिकांकडं वडीलधारांकडं या ठिकाणी मतदानासाठी विनंती करा, आणि 2 दिवसानं विनंती जर आपण सगळ्यांनी केली तर हा मतदार राजा 100% आपल्याला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. काही लोक आपल्यावर टीका करतात, आपली खिल्ली उडवतात. काही लोक अशी सुरुवातीला म्हणत होती, अरे ही काय फॉर्म भरणार आहे का जेव्हा, ही काय फॉर्म भरत असतो का जेव्हा. आपण तुमच्या आशीर्वादानं बांधवांनो 23 तारखेला या ठिकाणी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यावर ही म्हणायला लागली, अरे ही काय फॉर्म ठेवत असतो का म्हणली, ही फॉर्म काढणार आहे म्हणली. मग मी पाक आमच्या श्री बाबीर बुवाची या ठिकाणी शपथ घेतली बांधवांनो. मी शपथ घेतली तर ही म्हणायला लागली, ती गुलाल काय बाबीर बुवाच आहे का म्हणली, ती गुलाल दुसराच आहे म्हणली. अहो तुम्ही देवाची सुद्धा चेष्टा करताय राव. ज्या बाबीर बुवाची तुम्ही चेष्टा केली ती देव तुम्हाला सोडणार नाही बांधवांनो, हे माझा शब्द आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्याला कमी लेखलं नाही पाहिजे, दुसऱ्याला कुणाला कमी लेखलं नाही पाहिजे बांधवांनो. कसं तरी आम्ही तिथनं पुढे गेलो. आम्ही या ठिकाणी मग म्हणले आता फॉर्म काढणार आहे म्हणलं, परत फॉर्म आपण ठेवला 4 तारखेला. फॉर्म ठेवायला लागल्यावर ही म्हणायला लागली, बांधवांनो ही दुर्लक्षित उमेदवार आहे म्हणली, ह्याचा घ्यायला काही मतं पडणार आहेत का म्हणली. बरोबर, इथं पत्रकार बांधव आहे, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. आता परत 8 दिवसांनी ह्यांना कळलं, अर लका ही तर 1 नंबरला गेलंय. मग काय म्हणायला लागली, ही दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार आहे म्हणली. आहे का असं दुसऱ्याला कमी लोकू नका. शेवटी जनता जनार्दन ठरवेल कुणाला किती नंबर द्यायचा. आणि मला खात्री आहे 2-4 दिवसापूर्वी माहिती करता सांगतो, 2-4 दिवसापूर्वी मला एक चांगल्या पत्रकाराचे संपादक होते, ते संपादक मला भेटले, ह्याला आलते पळसदेवला, आणि त्यांनी आल्यानंतर मला साईडला घेतलं. साईडला घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भैया तुम्ही काय जादू केली. म्हणलं का हो साहेब काय झालं. राव म्हणले तुम्ही तर 1 नंबरला आहे म्हणले, तुम्ही 1 नंबरला आहे म्हणले. काय त्यांनी सर्वे वगैरे केला असेल. बांधवांनो ही किमिया फक्त जनतेची लक्षात ठेवा. आणि जर मी शब्द तुम्हाला देतो की फक्त 5 वर्ष संधी देऊन बघा, तुमचा सेवक म्हणून भाऊ म्हणून या ठिकाणी काम करील. आणि पत्रकार बांधवांना देखील बांधवांना आवर्जून सांगेल, बघा हे चिन्ह बी आपलं इतकं भारी मिळालंय ना, बघा किटली. कसं आहे ही थोडी गरम आहे बरं का, पण आतून एकदम गोड आहे. आणि आता काय जसं जसं मतदानाची तारीख जवळ येईल ना तशी तशी किटली गरम जास्त व्हायला लागली आहे. त्यामुळे ही किटली चिन्ह आहे. आपला 19वा क्रमांक आहे, आपण तो दाबून या ठिकाणी मला विजयी करावं. मग कुठे बटन कुठे आपलं या ना की मशीन कुठं आहे. बांधवांनो सराटीचा निरा खोऱ्यातील
डहाण्या वाघ म्हणलं तर काय हरकत नाही. आमचा भैया कोकाटे, भैया नमस्कार करा उठून बघा. यांनी प्रवेश केला 3000 लोकांना या ठिकाणी. बांधवांनो, ती दिवशी सराटीमध्ये एवढी मोठी सभा झाली, कसली अपेक्षा नाही. मला सांगितलं की इथं जर काय तरुणांना काय लोकांना अडचण आली तर बांधवांनो या ठिकाणी काम करा. त्याचबरोबर या ठिकाणी आता बाळाभाऊ दराडे आमचे अकोल्याचे आहेत, ही वितरण सहकारी, यांचंही काम आता तुम्ही पाहिलं असेल. काही अपेक्षा नाही त्यांच्याकडे. काल घरी कोण कोण येऊन बसलं, 4 तास बसलं, पण बाळाभाऊ म्हणला नाही, किटलीच गरम करायची म्हणलं, मला काय करायचं आहे. आणि ही काय हो का, मी तुम्हाला वारंवार म्हणलं ही माझ्या नशिबात आहे, त्याला मी करू काय. हा या ठिकाणी हे प्रश्न आहे. कुठे आहे मशीन? मशीन काय त्यांनी दिली नाही, परंतु आपला 19वा बांधवांनो क्रमांक आहे. त्या 19व्या क्रमांकाचं बटन दाबून आपण मला या ठिकाणी विजय करावं. आणि ऐका, आता दुसरं मला आवर्जून सांगायचं, तुम्ही मी म्हणतो ते विचार करा. तुमच्या आशीर्वादानं मी फॉर्म भरला. आपण जर फॉर्म नसताना भरला तर ही लोक आपल्याकडं मतं सुद्धा मागाय आली नसती गावात. माहिती करता सांगतो, कारण की त्यांना माहित होतं आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बस झाला कार्यक्रम आपला. बरोबर आहे ना. आणि काहीतरी लोक अशी सांगायची की मी गावात मतं मागायच गेलो नाही, जातच नाही मी. ही काय चांगली गोष्ट आहे? लोकांपुढे गेलं पाहिजे, विनंती केली पाहिजे, कामं आपण मांडली पाहिजे बांधवांनो. त्यामुळं आपल्या मी जनतेचा उमेदवार आहे. आणि दुसरं जाता जाता आपल्याला एकदाच सांगतो सगळ्या पत्रकार बांधवांना देखील आणि माझ्या मतदार राजाला, मी ही एक स्टॅम्प केलाय, जनतेसाठी वचननामा. ही 100 रुपयाचा स्टॅम्प आहे. महाराष्ट्रातला मला वाटत नाही कुठल्या उमेदवारानं असा स्टॅम्प केला असेल. ही तुमच्या आशीर्वादानं माझ्या धाडस आहे असा स्टॅम्प. जनतेसाठी अग्रीमेंट केलंय मी 5 वर्षासाठी. जर तुम्ही, आणि ही स्टॅम्पवर लिहून देतोय मी, स्टॅम्पवर. लक्षात ठेवा, ही धाडस हे कुणाच्यात मला वाटत नाही महाराष्ट्रात असेल. आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी बाळवांना आपण हा स्टॅम्प करतोय. जनतेसाठी वचननामा लिहून देणार प्रवीण दशरथ माने, सोनाई निवास, पुणे सोलापूर हायवे, इंदापूर तालुका, इंदापूर जिल्हा पुणे. या वाचनाद्वारे मी प्रवीण दशरथ माने इंदापूर तालुक्यातील सुजान मतदारांना उमेदवार या नात्यानं लिहून देतो की उमेदवार हा जनतेचा सेवक असतो याची मला जाण आहे. त्यामुळे मी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं निवडून आलो तर खालील दिलेल्या वचनांना मी बांधील, आपल्या बरोबर राहील. नंबर 1, मी प्रवीण दशरथ माने संपूर्ण कार्यकाळ सेवक म्हणून गोरगरीब, महिला, तरुण, वृद्ध लोकांसाठी सहज उपलब्ध राहील. सहज सहज. हात दाखवा आणि आमदार थांबवा. या झाडाखाली थांबेल, झाडाखाली थांबेल. नंबर 1. नंबर 2, मी निवडून आल्यानंतर मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य कसलंही कंत्राट घेत नाही व इथून पुढे देखील मी किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य कोणतंही कंत्राट घेणार नाही. ओके. नंबर 3, आमदारांना शासनाकडून मिळणारा दर महिन्याचा पगार मी तालुक्यातील गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी तसेच औषध उपचारासाठी वर्ग करणार. आमदाराचा पगार जनतेला देणार. बांधवांनो, आपला पगार नसतो, जनतेचा असतो बांधवांनो, लक्षात ठेवा. नंबर 4, इंदापूर मधील MIDC मध्ये नवीन उद्योगधंदे निर्माण करून तसेच उद्योगधंद्यांना चालना देऊन इंदापूर तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार. नंबर 5, मला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिले तर तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुसज्ज व सर्व सुविधा असलेली अकॅडमी उभा करणार. आजपर्यंत चालू असलेले सामाजिक कार्य, यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा, डोळ्याचे ऑपरेशन, महिला व तरुणांसाठी विविध सामाजिक उपक्रम हे कायम चालू राहतील. मतदान रूपी आशीर्वाद
मिळाल्यास त्यामध्ये आणखी भर घालू. आणि 7वा मुद्दा, जनतेच्या आशीर्वादानं मी निवडून आल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. आणि शेवटचा मुद्दा, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करायची जरी वेळ आली तर ती देखील मी करणार. आणि 9वा मुद्दा, मला तुम्ही निवडून आल्यानंतर जर माझ्याकडून भ्रष्टाचार झाला तर मी कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेईल, असं आजच्या तारखेला दिनांक 18/11/2024 जनतेच्या आशीर्वादानं उभा केलेला तुमचा उमेदवार प्रवीण दशरथ माने हा तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करील, एकदा 5 वर्ष निवडून द्या. ह्या अहो महाराज, एक स्टॅम्पवर लिहून देतो, स्टॅम्पवर मी सगळ्या पत्रकारांना सुद्धा हा स्टॅम्प देणार आहे. आणि ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. आणि ओके, आता ही आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्याला कळकळीची हात जोडून नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि मतदान परवा दिवशी आहे, मतदान घडवून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधवांनो आणा. आणि ही मशीन आहे, डाव्या मशीनवर आपलं या ठिकाणी कुठलंही नाव नाही, आपलं उजव्या मशीनवर नाव आहे, 19वा क्रमांक आहे. या क्रमांकावर किटली समोरचं बटन दाबून विजयी करावं. बूथ सकाळ सकाळी लवकर पूजन करायला जावा बूथवरती आणि मतदान घडवून आणा. बाहेरचं मतदान, आपलं मतदान किती काय सगळं काका चेक करा. थोड्यासाठी मिथुन राजे गडबड व्हायला नको. अनिकेत भैया कुठे आहे? अनिकेत राजे कुठे? अनिकेत भैया निंबाळकर. हा ती मी सांगितलं 19वा क्रमांक हा आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारची आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. हॅलो, मयूर दादा यानंतर मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्मान्य मयूरदादा पाटील बोलणार आहेत आणि त्यानंतर सन्मान्य मानेदादा बोलणार आहेत. आदरणीय खरं तर उद्याचा मानकरी आणि इंदापूरचा सेवेकरी आदरणीय भैयांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर लगेचच सन्माननीय मयूरदादा पाटील आपल्या सर्वांशी